नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या क्लासमध्ये आपण पाहिलेलं आहे टाइप्स ऑफ ट्रायंगल डिपेंडिंग ऑन दी साइड्स. म्हणजे बाजूवरून त्रिकोणाचे काल आपण प्रकार पाहिले होते. कोणकोणते होते तर इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोस्केल ट्रायंगल, स्केलेन ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगललाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण. म्हणजे त्या ठिकाणी तिन्ही भुजा समान असतात, त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. आणि दुसरा कन्सेप्ट काय पाहिला होता, आयसोस्केल ट्रायंगल. आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे काय, समद्विभुज त्रिकोण. म्हणजे त्या ठिकाणी दोन बाजू त्रिकोणाच्या समान पाहिजे. आणि तिसरा पाहिला होता विषमभुज. म्हणजे त्या ठिकाणी तिन्ही बाजू एखाद्या त्रिकोणाच्या जर वेगवेगळ्या असतील तर त्याला विषमभुज त्रिकोण म्हणतो. आज आपल्याला त्रिकोणाचे प्रकार पाहिजेत, पण आपल्याला कशावरून त्रिकोणाचे प्रकार पाहिजेत, अँगलवरून म्हणजेच कोनावरून त्रिकोणाचे प्रकार पाहिजे. जसं त्या ठिकाणी तीन प्रकार बाजूवरून होते, त्याच प्रकारे या ठिकाणी कोनावरून सुद्धा त्रिकोणाचे प्रकार माहित आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे टाइप्स ऑफ अँगल म्हणजे कोनाचे प्रकार: झिरो अँगल, ॲक्यूट अँगल, ऑब्टूज अँगल, राईट अँगल, रिफ्लेक्स अँगल, स्ट्रेट अँगल, कम्प्लीट अँगल. या कोनाचे जे 7 प्रकार आहेत त्यामधील जे 3 प्रकार आहेत, कोणता, ॲक्यूट अँगल ट्रायंगल, ॲक्यूट अँगल, तर त्यावरून ॲक्यूट अँगल ट्रायंगल हा एक त्रिकोणाचा प्रकार तयार होणार आहे. राईट अँगल जो आहे त्याच्यावरून राईट अँगल ट्रायंगल हा दुसरा त्रिकोणाचा प्रकार तयार होणार आहे. आणि तिसरा जो आपण पाहिला होता ऑब्टूज अँगल, त्यावरून ऑब्टूज अँगल ट्रायंगल असा त्रिकोणाचा 3 प्रकार असणार आहे. खूप सोपा आहे. कोनानुसार कोण त्यामध्ये किती मापाचा दिलाय त्यानुसार त्या त्रिकोणाला नाव दिलं जातं. तर चला या ठिकाणी पाहूयात. पहिला तर या ठिकाणी पहिला त्रिकोण पाहणार आहोत. समजा पी क्यू आर. आता जर आपण या त्रिकोणाकडे तुम्ही नीट निरीक्षण केलं तर यामध्ये त्रिकोणाचा प्रत्येक कोण किती मापाचा दिसतोय. प्रत्येक कोण, समजा हा कोण किंवा हा कोण किंवा हा कोण, कोणत्या प्रकारचा कोण दिसतोय, तो हा कोण दिसतोय आपल्या सर्वांना लघुकोन दिसतोय, म्हणजेच ॲक्यूट अँगल दिसतोय. मग या ठिकाणी एक लक्षात घ्या, जेव्हा आपण लघुकोन त्रिकोण म्हणजेच ॲक्यूट अँगल ट्रायंगल शिकतो, तर त्यासाठी एक कंडिशन लक्षात ठेवायची आपल्या सर्वांना. कोणती कंडिशन, यामध्ये तिन्ही अँगल कसे असले पाहिजे, ॲक्यूट असायला पाहिजे. कसे असायला पाहिजे, ॲक्यूट अँगल असायला पाहिजे. म्हणजेच आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, तीनही कोण लघुकोन असावेत. काय असायला पाहिजेत, लघुकोन असावेत. जर एखाद्या त्रिकोणामध्ये तिन्ही कोण लघुकोन असतील तर त्याला आपल्याला काय म्हणता येतं, ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजेच लघुकोन त्रिकोण असं म्हणायचं. सिंपल कन्सेप्ट आहे. तिन्ही कोण जर लघु असतील म्हणजे ॲक्यूट असतील तर त्याला आपण काय म्हणणार, ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजेच लघुकोन त्रिकोण. सिम्पली यावरून सुद्धा तुम्हाला याचा प्रकार सेकंड लक्षात येणार आहे. काटकोन त्रिकोण कशाला म्हणायचं किंवा राईट अँगल ट्रायंगल कशाला म्हणायचं, तर खूप सोपा कन्सेप्ट आहे. पहा, राईट अँगल साठी खूप सोपा कन्सेप्ट आहे. पहा, या ठिकाणी तुम्ही पाहिला तर मी एक त्रिकोण ड्रॉ केलाय. कोणता, याला नाव दिलं समजा ABC. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हा परपेंडिक्युलर दिसायली साइड्स. तर या त्रिकोणमध्ये तुम्हाला काय लक्षात येईल की यामध्ये एक ABC जो हा कोन आहे हा 90 डिग्रीचा दिसतोय. आणि तीच कंडिशन आहे काटकोन त्रिकोणाची म्हणजेच राईट अँगल ट्रायंगलची. काय कंडिशन म्हणता येईल, दिलेल्या त्रिकोणात एक कोन जर 90 अंशाचा येत असेल तर त्याला काटकोन त्रिकोण म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल असे म्हणतात. मग या काटकोन पासून बनलेल्या त्रिकोणाला एक लक्षात ठेवायचं, वन अँगल मस्ट बी राईट अँगल. कसा असला पाहिजे, राईट अँगल. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, एक कोन कितीचा पाहिजे, 90 अंशाचा पाहिजे. कितीचा पाहिजे, 90 अंशाचा असण्याची गरज आहे. 90, किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो काटकोन असणं गरजेचं आहे. कसं असणं गरजेचं आहे, काटकोन असणं गरजेचं. ही सर्वात महत्वाची कंडिशन. इथं तिन्ही कोण लघु असतात म्हणजेच 90 पेक्षा लहान असतील. या ठिकाणी एक कोण कमीत कमी कितीचा पाहिजे, 90चा पाहिजे, तर त्याला काटकोन त्रिकोण म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल म्हणतात. आणि तिसरा कन्सेप्ट आहे विशाल कोन त्रिकोण म्हणजेच ऑब्टूज अँगल ट्रायंगल कशाला म्हणायचं. पहा, ऑब्टूज अँगल ट्रायंगल कशाला म्हणता येईल या ठिकाणी आपण व्यवस्थित
समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. पहा मी या ठिकाणी मी ड्रॉ करतो डायग्राम. आता यामध्ये तुम्ही नीट लक्ष द्या. ABC किंवा आपण या ठिकाणी वेगवेगळे दुसरे दोन नावं देण्याचा प्रयत्न करूया. सर्वांना ABC नकोय, थोडं काहीतरी वेगळं. समजा हा त्रिकोण आहे XYZ. आता यामध्ये तुम्ही जर पाहिला असेल तर हा जो कोन दिसतोय कोणता XYZ, हा जो कोन दिसतोय हा कुठल्या प्रकारचा कोन आहे? राईट अँगल दिसतोय का? ॲक्युरेट दिसतोय का? नाही. तर हा जो कोन दिसतोय तो दिसतोय 90 अंशाच्या पेक्षा मोठा, म्हणजेच हा दिसतोय विशाल दिसतोय. कसा दिसतोय? विशाल कोन दिसतोय, म्हणजेच ऑब्टूज अँगल दिसतोय. काय दिसतोय? ऑब्टूज अँगल. जर दिलेल्या एखाद्या त्रिकोणामध्ये एक कोन जर विशाल कोन असेल म्हणजेच ऑब्टूज अँगल असेल तर त्या त्रिकोणाला ऑब्टूज अँगल ट्रायंगल असे म्हणतात, म्हणजेच विशाल कोन त्रिकोण असे त्या ठिकाणी म्हणता येईल. पहा लक्ष द्या. मग तीच कंडिशन या ठिकाणी लिहायचा. वन अँगल मस्ट बी का कसा असायला पाहिजे? ऑब्टूज अँगल असायला पाहिजे. एक अँगल कमीत कमी कसा असायला पाहिजे? तर तो ऑब्टूज असायला पाहिजे. म्हणजेच एक कोन कमीत कमी एक कोन कसा असायला पाहिजे? विशाल कोन असायला पाहिजे. विशाल कोन जर असेल तर त्याला विशाल कोन त्रिकोण असे म्हणतात. पहा या ठिकाणी टोटल त्रिकोणाचे प्रकार 6 आहेत. मागील व्हिडिओमध्ये आपण बाजूवरून त्रिकोणाचे 3 प्रकार पाहिलेत आणि आज आपण या ठिकाणी कोनावरून त्रिकोणाचे प्रकार पाहिलेत. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो. दिलेल्या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन असतील तर त्याला ॲक्युरेट अँगल ट्रायंगल म्हणजेच लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. दिलेल्या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशाचा म्हणजे काटकोन असेल तर त्याला राईट अँगल ट्रायंगल म्हणतात, म्हणजेच काटकोन त्रिकोण म्हणतात. आणि दिलेल्या एखाद्या त्रिकोणामध्ये एक कोन कमीत कमी एक कोन विशाल कोन म्हणजेच ऑब्टूज अँगल असेल तर त्या त्रिकोणाला ऑब्टूज अँगल ट्रायंगल म्हणजे विशाल कोन त्रिकोण म्हणतात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.